बुद्धिमत्ताच्या पुढच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण पुढचा भाग पाहणार आहोत ते म्हणजे वेन आकृत्या. सगळ्यात आधी आपण कन्सेप्ट समजून घेऊयात. वेन आकृतीची कन्सेप्ट समजली की आपल्याला वेन आकृत्या सोप्या जातील, पण त्याचबरोबर आपल्याला तर्क व अनुमान, ज्याला विधान अनुमान किंवा विधान निष्कर्ष, तर्क निष्कर्ष असं वेगवेगळी नावं आहेत. ठीक आहे, त्यामुळे ही सगळी कन्सेप्ट अगदी व्यवस्थित क्लिअर होईपर्यंत व्यवस्थित समजून घ्यायची आहे. कन्सेप्टना सुरुवात करूयात, मग आपण पुढच्या भागामध्ये हवं तर प्रश्न उत्तर घेणार आहोत. चला, सगळ्यात पहिले तर आकृती काढते आणि त्यानुसार तुम्हाला लिहूनही देते. मांजर, आंबा, मोगरा. आता बघा, मांजर प्राणी आहे, आंबा फळ आहे, मोगरा फूल आहे. पहिली, दुसरी, तिसरी आकृती. याचा अर्थ काय? मांजर आणि आंब्याचा काही संबंध नाही, आंबा आणि मोगऱ्याचा काही संबंध नाही, मांजर आणि मोगऱ्याचा काही संबंध नाही. याचा अर्थ काय? कोणत्याही आकृतीचा इतर कोणत्याही आकृतीशी काहीच संबंध नाही. याला वाक्यात कसं लिहिलं जातं? कोणताही मांजर आंबा नाही, कोणताही आंबा मोगरा नाही आणि एकही मांजर मोगरा नाही. किंवा ठीक आहे, इथे एकही त्या शब्दाचा वापर होतो. एकही आंबा मोगरा नाही, एकही मांजर मोगरा नाही आणि एकही आंबा मांजर नाही. म्हणजे तिघांचा एकमेकांशी काहीच संबंध नाही, तेव्हा आकृती येते अशी. त्यानंतर पुढचं दुसरं कशा पद्धतीने असेल व्यवस्थित बघा. मुंबई महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्र भारतात आहे. ही झाली आकृती पहिली, ही दुसरी, ही तिसरी. आता नीट समजून घ्या. सर्व एक हे दोन आहे, सर्व दोन हे तीन आहे आणि सर्व एक हे तीन आहे. याचा अर्थ काय झाला आपण समजून घेऊयात. ठीक आहे, बघा, सर्व मुंबई महाराष्ट्रात आहे, सर्व महाराष्ट्र भारतात आहे आणि तिसरं सर्व मुंबई पण भारतात आहे. हेच अर्थ होतो ना त्याचा. मुंबई पण भारतात आहे, मुंबई महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्र भारतात आहे म्हणजे मुंबई पण भारतात आहे. याचाच अजून व्यवस्थित पहा, अजून काय येणार? काही तीन हे एक आहे, काही तीन हे दोन आहे, काही दोन हे एक आहे. याचा अर्थ नीट समजून घ्या. काही भारत म्हणजे भारताचा काही भाग महाराष्ट्राने घेतलाय. एक्झाम्पल आहे हो, भारताचा काही भाग महाराष्ट्राने घेतलाय. सेम भारताचा काही भाग मुंबईने घेतलाय. काही भारत मुंबई, काही भारत महाराष्ट्र आणि अजून काय येणार? काही महाराष्ट्र मुंबई म्हणजे महाराष्ट्राचा काही भाग हा मुंबईने घेतलाय. आहे मी लिहित नाही.
समजलंय व्यवस्थित? दुसरं झाल्यानंतर आपण तिसऱ्या आकृतीकडे वळणार आहोत. तिसरी आकृती कशी आहे समजून घ्या. कुत्रा, मांजर, प्राणी किंवा वाघ सिंह प्राणी घेतला तरीही चालेल, काही अडचण नाही. पहिली आकृती, दुसरी आकृती, तिसरी आकृती. एक चा दोन सोबत काहीही संबंध नाही. म्हणजे कुत्रा आणि मांजर यांचा एकमेकांसोबत काही संबंध येतो का? कुत्रा आहे, मांजर आहे. पण कुत्रा एक प्राणी आहे, मांजर एक प्राणी आहे. याचा अर्थ काय? सर्व एक हे दोन आहे. म्हणजेच काय झालं? सर्व कुत्रे प्राणी आहे. पुन्हा सर्व दोन एक हे तीन आहे. सर्व दोन हे तीन आहे. म्हणजे काय झालं? सर्व मांजर हे प्राणी आहे. अजून तुम्ही याला कशा पद्धतीने लिहाल? काही तीन हे दोन आहे. म्हणजे काही प्राणी मांजर आहे. अजून कसं लिहिणार? तर काही तीन हे एक आहे. म्हणजे काही प्राणी कुत्रे आहे. व्यवस्थित बघा. एकही कुत्रा मांजर नाही किंवा एकही मांजर कुत्रा नाही. ठीक आहे. सर्व एक तीन आहे. म्हणजे सर्व कुत्रा प्राणी आहे, सर्व मांजर प्राणी आहे. काही प्राणी कुत्रा आहे तर काही प्राणी मांजर आहे, हा त्याचा अर्थ होतो. तीन आकृत्या झाल्या आहेत. आता आपण वळूयात पुढच्या आकृतीकडे. आकृती क्रमांक 4. आई, विधवा म्हणजे पण स्त्री आहे, आणि स्त्री. आता त्याच्यापेक्षा थोडस वेगळं आहे यामध्ये. आकृती 1, आकृती 2, आकृती 3. बघा. 1 चा काही संबंध 2 सोबत. म्हणजे काही आई विधवा आहे किंवा काही विधवा आई आहे. वाईस वर्सा होतं. काही आई विधवा किंवा काही विधवा आई असं लिहिलं तरी पण चालेल. पुढे बघा. सर्व एक स्त्रिया, सर्व एक हे 3 आहे. म्हणजे काय झालं? सर्व आई या स्त्रिया आहे. पुढे सर्व 2 हे 3. म्हणजेच काय झालं? सर्व विधवा स्त्रिया आहे. अजून काय आपण सांगू शकतो? काही 3 1, काही 3 हे 1 आहे. म्हणजे काही स्त्रिया आई आहे. काही 3 हे 2 म्हणजे काही स्त्रिया विधवा आहेत. आता याला तुम्ही उलट पण लिहू शकता. काही स्त्रिया विधवा, काही स्त्रिया आई. आता बघा, काही आई विधवा असू शकतात किंवा काही विधवा आई असू शकतात. बरोबर आहे. सर्व आई स्त्रिया असतील, सर्व विधवा पण स्त्रिया असतील. पण काही स्त्रिया आई असतील तर काही स्त्रिया विधवा असतील. समजलं? मग आता वळूयात 5व्या क्रमांकाच्या आकृतीकडे. 5वी आकृती कशी येईल पहा. आता याच्यामध्ये आपण काय घेऊयात? चला. वडील,
डॉक्टर आणि घेऊयात आपण वाघ. पहिली आकृती, दुसरी आकृती, तिसरी आकृती. काही, एक हे दोन आहेत, म्हणजे काही वडील डॉक्टर आहे किंवा काही डॉक्टर वडील आहेत. काही वडील डॉक्टर किंवा काही डॉक्टर वडील. एकही, एक हे तीन नाही, म्हणजे एकही वडील वाघ नाही किंवा एकही वाघ वडील नाही असं लिहिलं तरी पण चालेल. त्यानंतर एकही दोन हे तीन नाही, म्हणजे एकही डॉक्टर वाघ नाही. मग आता यावरनं तुम्हाला कळतंय काही डॉक्टर वडील आहेत, काही वडील डॉक्टर आहेत. उरलेले डॉक्टर स्त्रिया असतील, पुरुष असतील, आई असतील. वडील आणि वाघ, एकही वडील वाघ नाही, एकही डॉक्टर वाघ नाही किंवा एकही वाघ वडील नाही आणि एकही डॉक्टर वडील नाही असं लिहिलं तरी पण चालतं. उलट पुलट केलं तरीही चालेल. मग आता वळणार आहोत आपल्या 6व्या आकृतीकडे. चलो, 6वी आकृती. तयार आहात? मिनिटापासून तास बनतात. गुलाब मात्र वेगळा. पहिली आकृती, दुसरी आकृती, तिसरी आकृती. सर्व एक हे दोन आहे, म्हणजे काय झालं? सर्व मिनिट तास आहे. आता नीट पहा, काही दोन हे एक आहे, म्हणजे काही तास हे मिनिट आहे. म्हणजे तास हे मिनिटांपासून बनतात, पण सर्व मिनिटांपासून तास बनतात. त्यानंतर एकही एक हे तीन नाही, म्हणजे एकही मिनिट गुलाब नाही, म्हणजे गुलाबाचा आणि मिनिटाचा काहीच संबंध नाही, किंवा एकही गुलाब मिनिट नाही असं म्हटलं तरी पण चालेल. इथे परत एकही दोन हे तीन नाही, म्हणजे एकही तास गुलाब नाही. आता इथे पहा, सर्व मिनिट तास आहे, पण काही तास मिनिट आहेत. एकही मिनिट गुलाब नाही, एकही तास गुलाब नाही, म्हणजे गुलाबाचा आणि तासांचा काहीच संबंध दिलेला नाही. ठीक आहे, बरोबर समजलं? ठीक आहे, पुढल्या प्रश्नाकडे, पुढल्या आपल्या आकृतीकडे आपण वळूया. 7वी आकृती. विद्यार्थी, खेळाडू आणि वादक. पहिली आकृती, दुसरी आकृती, तिसरी आकृती. काही विद्यार्थी खेळाडू आहे, म्हणजे काही एक हे दोन, म्हणजे काही विद्यार्थी खेळाडू. पुढे काही दोन हे तीन, म्हणजे काही खेळाडू वादक. आता काही एक हे तीन, म्हणजे काही विद्यार्थी वादक आहे, हो ना? आता अजून एक वाक्य याच्यामध्ये येणार की 1चा, 2चा आणि 3चा या तिघांचा एकमेकांशी संबंध आहे. 1, 2 व 3 हे तिघांचा
एकमेकांसोबत काही संबंध आहे. या वाक्याचं इथे पहा, हा एवढा भाग काय आहे? तिघा वर्तुळ एकमेकांमध्ये कॉमन आहेत. म्हणजे काही विद्यार्थी खेळाडू पण असतील, वादक पण असतील. काही खेळाडू विद्यार्थी पण असतील, वादक पण असतील. काही वादक खेळाडू पण असतील आणि विद्यार्थी पण असतील. हा त्याचा अर्थ होतो. ओके, मग आता पुढे जाऊयात 8व्याकडे. हे 8वं शेवटचं आहे. प्रवासी, बस, रेल्वे. 1, 2, 3. काही एक हे 2 आहे. म्हणजे काही बस प्रवासी आहे किंवा काही प्रवासी बसने प्रवास करतात. काही 2 हे 3 आहे. म्हणजे काही प्रवासी रेल्वे आहे. एकही एक हे 3 नाही. म्हणजे एकही बस रेल्वे नाही. बसचा आणि रेल्वेचा काहीच संबंध नाही. ही होते आपली आकृती क्रमांक 8. एकदा पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करून देते. पहिलं, ज्याचा मांजरचा आणि आंब्यांचा आणि मोगऱ्यांचा एकमेकांशी काही संबंध नव्हता. एकही मांजर आंबा नाही, एकही आंबा मोगरा नाही, एकही मांजर मोगरा नाही. दुसरं, सर्व मुंबई महाराष्ट्र आहे, सर्व महाराष्ट्र भारत आहे. सेम, सर्व मुंबई पण भारत आहे. काही भारत महाराष्ट्र आहे, काही महाराष्ट्र मुंबई आहे, काही भारत मुंबई आहे. बाहेरून जेव्हा आत येतो तेव्हा काहीचा वापर करतो, आतून जेव्हा बाहेर जातो तेव्हा सर्वचा वापर होतो. सर्व कुत्रा प्राणी आहे, सर्व मांजर प्राणी आहे. काही प्राणी कुत्रे आहेत, काही प्राणी मांजर आहेत. कुत्रा आणि मांजर यांचा काही संबंध नाही. काही आई विधवा आहे किंवा काही विधवा आई आहेत, पण सर्व आई स्त्रिया आहेत, सर्व विधवा स्त्रिया आहेत. काही स्त्रिया आई आहेत, काही स्त्रिया विधवा आहेत. 5वी आकृती, काही वडील डॉक्टर आहे किंवा काही डॉक्टर वडील आहेत. ठीक आहे, पण वडिलांचा आणि वाघाचा काही संबंध नाही. डॉक्टरचा आणि वाघाचा देखील काही संबंध नाही. 6वी आकृती, सर्व मिनिट तास आहेत किंवा काही तास मिनिट आहेत, पण मिनिटांचा आणि वाघाचा गुलाबाचा संबंध नाही. तसा तासाचा आणि गुलाबाचा पण काहीच संबंध नाही. 7वी आकृती, काही विद्यार्थी खेळाडू आहेत, काही खेळाडू वादक आहेत, काही वादक विद्यार्थी आहेत, पण काही विद्यार्थी खेळाडू आणि वादक पण आहेत. काही खेळाडू विद्यार्थी आणि वादक पण आहेत. काही वादक विद्यार्थी आणि खेळाडू पण आहेत. यामध्ये तिघांचाही एकमेकांमध्ये थोडाफार संबंध येतो. आणि आपली 8वी आकृती आहे, काही बस प्रवासी आहेत, काही रेल्वे प्रवासी आहेत, पण बस आणि रेल्वेचा काहीच संबंध नाही. ही होती आपली वेन आकृती आणि तर्क व अनुमानची कन्सेप्ट. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत प्रश्न उत्तर. ठीक आहे, व्यवस्थित अभ्यास करा. वेन आकृतीच्या पुढच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. कन्सेप्ट क्लिअर झाली असेल तर आपण वळूयात आपल्या प्रश्नांकडे. प्रश्न खूप सोपे असतात वेन आकृतीचे. चला, पहिला प्रश्न पाहूयात वेन आकृतीचा. काय आहे तो? खालीलपैकी कोणती आकृती ही घोडे, कुत्रा आणि हत्ती यांना निर्देशित करते? घोडा प्राणी आहे, हत्ती प्राणी आहे, कुत्रा पण प्राणी आहे, पण घोडा एक वेगळा प्राणी आहे, कुत्रा एक वेगळा प्राणी आहे, हत्ती एक वेगळा प्राणी आहे. या तिघांचाही एकमेकांसोबत काहीच संबंध नसल्यामुळे आकृती क्रमांक 4 योग्य येईल. दुसरी आकृती, भारत, नेपाळ आणि श्रीलंका यांच्यातील परस्पर संबंध दर्शवणारी आकृती कोणती? पुन्हा भारत, नेपाळ आणि श्रीलंका हे जरी स्वतंत्र देश असले तरीही ते एकमेकांपासून वेगळे आहेत, त्यामुळे पर्याय येणार पुन्हा 4थाच. तिसरा पर्याय, पुढीलपैकी कोणती आकृती पुरुष, स्त्री आणि शिक्षक यांचे निर्देशन करते? मग पुरुष, स्त्री आणि शिक्षक, शिक्षक एकतर पुरुष असतील किंवा एकतर स्त्री असतील.
इतर शिक्षक कोणी असणार आहेत का? नाही, पुरुषांपैकी काही शिक्षक असतील आणि काही स्त्रियांपैकी शिक्षक असतील, म्हणून पर्याय क्रमांक तुमचा एक अगदी परफेक्ट बसतो. भारत, उत्तर प्रदेश आणि चंदीगड दिलेल्या माहितीशी सुसंगत असणाऱ्या वेन आकृतीचा पर्याय निवडा. भारतात उत्तर प्रदेश आहे, भारतात चंदीगड आहे, पण उत्तर प्रदेश आणि चंदीगड हे दोन्हीही वेगळे राज्य आहेत. भारत, उत्तर प्रदेश, चंदीगड पर्याय येणार आपला दुसरा. 5वा प्रश्न, दिलेल्या माहितीशी सुसंगत असणाऱ्या वेन आकृतीचा पर्याय कोणता? संच आहे, खेळाडू, विद्यार्थी, वादक. मग आता आपण पाहिलं होतं कन्सेप्ट मध्ये, काही खेळाडू विद्यार्थी असतील, काही विद्यार्थी वादक असतील, काही खेळाडू वादक असतील. मग आता जेव्हा असा संबंध असतो तेव्हा आकृती हीच येते. आकृती क्रमांक पहिलीच योग्य बसणार. चला, 6वा प्रश्न, खालीलपैकी कोणती आकृती प्राणी, भूचर प्राणी व जलचर प्राणी यांच्यातील संबंध निर्देशित करते? मग आता प्राण्यांमध्ये काही प्राणी जमिनीवर राहतात. बरं, आकृती तर 4 योग्य आहे, मी इथे काढून देते तुम्हाला. काही प्राणी जमिनीवर राहतात, काही प्राणी जलचर आहेत म्हणजे पाण्यात राहतात, काही पाण्यात आणि जमिनीवर दोघांवर राहतात. म्हणून आपली आकृती काय येणार? आकृती चौथी योग्य येणार. पुढला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वेन आकृतीमध्ये पुढील वर्गाचे एकमेकांशी संबंध योग्य रीतीने दाखवला आहे? चहा, कॉफी आणि पेय. आता चहा एक पेय आहे, कॉफी एक पेय आहे, पण चहा आणि कॉफी हे दोघंही इतरांपेक्षा वेगळं असल्यामुळे आपल्या पर्याय क्रमांक बसतोय तिसराच. 8वा प्रश्न, खालीलपैकी कोणता संच खालील आकृतीचे योग्य प्रतिनिधित्व करतो? प्राणी, कीटक, झुरळ. प्राणी, स्त्री, पुरुष. राज्य, जिल्हा, केंद्रशासित प्रदेश. देश, राज्य, जिल्हा. प्राणी, स्त्री, पुरुष. प्राणी वेगळं, स्त्री वेगळं, पुरुष वेगळं. आपण आधी पाहूया. प्राणी, कीटक, झुरळ. प्राण्यांमध्ये कीटक, कीटकांमध्ये झुरळ. बघा, कीटक पण एक प्राणीच आहे बरं. प्राण्यांमध्ये कीटक, कीटकांमध्ये झुरळ. दुसरं, प्राणी, स्त्री, पुरुष. प्राणी वेगळं, स्त्री वेगळं, पुरुष वेगळं. तिसरा प्रश्न पाहूयात, राज्य, जिल्हा, केंद्रशासित प्रदेश. राज्यामध्ये जिल्हा असतो किंवा जिल्ह्यापासून राज्य बनतं आणि केंद्रशासित प्रदेश हा वेगळा प्रदेश असतो. आणि चौथं, देश, राज्य, जिल्हा. चला, देशात राज्य, राज्यात जिल्हा. त्यामुळे आपल्याला तंतोतंत बसणारी आकृती कुठली आहे? आकृती क्रमांक तिसरीच. त्यानंतर जाऊयात आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 9वा, महाराष्ट्रीयन, गुजराती आणि भारतीय यांच्यातील परस्पर संबंध खालीलपैकी कोणत्या आकृतीने दाखवता येतात? महाराष्ट्रीयन, गुजराती, भारतीय. भारतामध्ये काही महाराष्ट्रीय, काही गुजराती. पर्याय येणार दुसरा. 10वा प्रश्न, बहुतांश गिटार वादक दाढीवाले पुरुष आहेत. जर ए हे वर्तुळ सर्व पुरुषांचं, बी हे वर्तुळ दाढीवाल्या पुरुषांचं आणि सी हे वर्तुळ सर्व गिटार वादक पुरुषांचं असेल तर त्यांचे एकमेकांशी संबंध दर्शवणारी म्हणजे योग्य आकृती कोणती? 1, 2, 3, 4. बरोबर, 4 आहेत आपले पर्याय. आता बघा, बहुतांश गिटार वादक दाढीवाले पुरुष आहेत म्हणजे काही गिटार वादक हे दाढीवाले पुरुष आहेत, हो ना. काही म्हणजे असं येणार, काही गिटार वादक हे दाढीवाले पुरुष आहेत. गिटार वादक, दाढीवाले हे दोघही पुरुषच आहेत. यावरनं तुमची आकृती कुठली योग्य येते? आकृती क्रमांक पहिली. ठीक आहे. चला, 11वा प्रश्न, पेपर, लेखन साहित्य आणि शाई संबंध दाखवायचे. लेखन साहित्यामध्ये एक पेपर असतं आणि शाई असतं, पण हे दोघंही वेगळे आहेत, म्हणून पर्याय बसतो आपला तिसरा. पुढे जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे.
दिलेल्या घटकांच्या प्रत्येक संचासाठी योग्य पर्याय ठरणारी आकृती ओळखा. संगीतकार, वादक, व्हायोलिन वादक म्हणजे व्हायोलिनिस्ट. आता बघा, हा प्रश्न बरेचदा येतो आणि ह्याच्यामध्ये खूप सारे मिस्टेक करता तुम्ही लोक. संगीतकार वेगळा, वादक वेगळा. संगीतकार असतो जो संगीत देतो, जो गायक असतो तो वेगळा असतो. मग मुलं इथेच चुकतात. बघा, व्हायोलिन वाजवणारे वादक असतात आणि वादकांपासून संगीत बनतं. सगळे व्हायोलिनकार मिळून व्हायोलिन वादक बनतील आणि सर्व वादक मिळून संगीतकार बनतील. पुढला, व्यक्ती, पेंटर आणि मुलगे योग्य असणारी आकृती ठरवा. व्यक्ती, पेंटर, मुलगे. व्यक्तींमध्येच मुलं आणि व्यक्तीमध्येच पेंटर. पर्याय तिसरा. खरं तर आता ह्याच्यामध्ये जर अशी आकृती असते ना, काही मुलं पेंटर, चालेल, काही अडचण नाही. पुढे, मुलं म्हणजे व्यक्तीच असतात. नाही ते हे म्हणाल काही व्यक्ती पेंटर, काही व्यक्ती मुले, काही व्यक्ती पेंटर, काही पेंटर मुले, असं नाही. मुलगा म्हटला म्हणजे तो व्यक्तीच आहे. स्त्री म्हटली म्हणजे ती पण एक व्यक्तीच आहे. पुरुष, स्त्री आणि बालक यांच्याशी योग्य अशी वेणाकृती पाहिजे. पुरुष वेगळेत, स्त्री वेगळी आहे आणि बालक मात्र वेगळे आहेत. म्हणून पर्याय बसणार आहे 5वा. आता परीक्षेमध्ये 4 पर्याय असतील, त्याच्यापैकी एक तुम्हाला सिलेक्ट करायचा असेल. परत पुढला प्रश्न, कारकून, वडील, ड्रायव्हर म्हणजे चालक दिलेल्या पर्यायांसाठी किंवा घटकांच्या प्रत्येक संचासाठी योग्य पर्याय ठरणारी आकृती ओळखा. आता घेऊ शकता, कारकून म्हणजे क्लर्क, वडील, ड्रायव्हर. काही वडील ड्रायव्हर असतील, काही वडील कारकून असतील, काही कारकून ड्रायव्हर असतील, काही वडील कारकून पण असतील आणि ड्रायव्हर पण असू शकतील. 16वा प्रश्न, चिमण्या, पक्षी, कावळं. पक्ष्यांमध्ये चिमण्या, पक्ष्यांमध्ये कावळे, पण चिमणी आणि कावळं मात्र वेगळा पक्षी असल्यामुळे पर्याय येतोय आपला तिसरा. 17वा प्रश्न, पोलीस, चोर आणि गुन्हेगार. गुन्हा करणारा चोर आहे, म्हणजे सर्व चोर हे गुन्हेगार आहेत, तर पोलीस वेगळे, म्हणून पर्याय येणार चौथा महत्वाचा प्रश्न. पुढला 18वा प्रश्न, चलन, रुपये आणि डॉलर. मग बघा, चलनामध्ये एक चलन आहे रुपया, एक चलन आहे डॉलर, इतर अजूनही चलन आहेत, पण सर्व रुपये चलन आहे, सर्व डॉलर पण चलन आहे. 19वा पर्याय प्रश्न, दवाखाना, परिचारिका, रुग्ण. दवाखान्यामध्ये परिचारिका असतात, दवाखान्यात रुग्ण असतं, पण परिचारिका आणि रुग्ण हे दोघंही वेगवेगळे आहेत. 20वा पर्याय, एका मेजवानीमध्ये म्हणजे पार्टीमध्ये मासे आणि मटण उपलब्ध आहे. काही जण फक्त मासे खातात, काही जण फक्त मटण खातात. मेजवानीमध्ये काही शाकाहारी व्यक्ती आहेत, ज्या वरील दोन्हींपैकी काहीही खात नाही. उर्वरित व्यक्ती मासे व मटण दोन्ही खातात. तर पुढील पैकी कोणती तार्किक आकृती वरील स्थितीचं तंतोतंत निर्देशन करते? एका पार्टीमध्ये असा मोठा गोल, काही जण मासे खातात, काही जण मटण खातात, काही जण मासे पण खातात आणि मटण पण खातात. मासे, मटण. काही जण शाकाहारी पण आहेत. ही झाली पार्टी. अशी आकृती दिसते आपल्याला. कुठे दिसत आहे? पर्याय क्रमांक 1. 21वा प्रश्न, ह्या वेणाकृतीसाठी कोणता पर्याय बरोबर आहे? शाळा, प्रयोगशाळा, ग्रंथालय, दिवस, महिना, वर्ष, भारत, महाराष्ट्र, मुंबई, वही, पुस्तक, पेन. फक्त फक्त क आणि ब, फक्त क, ड आणि फक्त ड. पर्याय क्रमांक पहिला अ. शाळा, शाळेत प्रयोगशाळा, शाळेत ग्रंथालय. दुसरी, दिवस, महिना, वर्ष. दिवसापासनं महिना, महिन्यापासनं वर्ष. तिसरी आकृती, भारतात महाराष्ट्र, महाराष्ट्रात मुंबई. आणि चौथी आकृती, वही वेगळं आहे, पुस्तक वेगळं आहे, पेन वेगळं आहे.
मग आता कुठली आकृती योग्य झाली आहे? एक म्हणजे शाळा, प्रयोगशाळा आणि ग्रंथालयवाली. फक्त अयोग्य. त्यानंतरचा 22वा प्रश्न. खालील आकृत्यांपैकी प्रॉफिट, डिव्हिडंड आणि बोनस यांचे सर्वोत्तम नातं दर्शवणारी आकृती कोणती? प्रॉफिट मिळाला म्हणजे एक्स्ट्रा पैसे मिळाले, डिव्हिडंड म्हणजे पण एक्स्ट्रा पैसे मिळाले आणि बोनस मिळाला म्हणजे पण एक्स्ट्रा पैसेच मिळाले. पण मला प्रॉफिट झाला म्हणजे मला बोनस मिळाला म्हणजे प्रॉफिट झाला, मला डिव्हिडंड मिळाला म्हणजे देखील मला प्रॉफिट झाला. पण बोनस आणि डिव्हिडंड या दोघंही वेगवेगळी कन्सेप्ट असल्यामुळे त्याचा आपली आकृती कुठली येणार? आकृती 4. प्रॉफिट मध्ये काही प्रॉफिट बोनसच्या स्वरूपात असेल, काही प्रॉफिट डिव्हिडंडच्या स्वरूपात असेल. 23वा प्रश्न. पुढीलपैकी कोणती आकृती खेळाडू, कबड्डी खेळाडू आणि फुटबॉल खेळाडू यांमधील योग्य तो संबंध दर्शवते? खेळाडूंमध्येच काही जण कबड्डी खेळतात आणि काही जण फुटबॉल खेळतात. कबड्डी खेळणारे वेगळे, फुटबॉल खेळणारे वेगळे, म्हणून पर्याय आहे आपला 3रा. मग पुढला 24वा प्रश्न. खालीलपैकी कोणती आकृती 3 संकल्पनांमधील संबंध बरोबर दर्शवते? मुलं, विद्यार्थी आणि मुली. आता विद्यार्थी म्हटलं म्हणजे सर्व मुले विद्यार्थी, सर्व मुली विद्यार्थी, असं जर तुम्ही देत असाल तर कितपत योग्य आहे मला सांगा? सर्व मुलं विद्यार्थीच असणार का? काही मुलं अजून विद्यार्थी नसतील पण. म्हणून तुमचा आकृती क्रमांक 1 योग्य आहे. 25वा प्रश्न. खालीलपैकी कोणती आकृती पुढे दिलेल्या शब्दांचा योग्य संबंध दाखवते? दिरहम, अमेरिकन डॉलर, चलन. दिरहम पण एक चलनच आहे, ठीक आहे. चलनाचा भाग एक आहे अमेरिकन डॉलर, एक आहे दिरहम. पुढला. खालील पर्यायांमधील कोणती वेनाकृती दिलेल्या 3 शब्दांमध्ये संबंध अचूक दर्शविते? डॉक्टर, परिचारिका, मनुष्य. डॉक्टर एक मनुष्य आहे, सर्व डॉक्टर मनुष्य आणि सर्व परिचारिका मनुष्य, पण डॉक्टर आणि परिचारिका दोघंही वेगवेगळे आहेत. मग आता वळूयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. 27वा प्रश्न. दिलेल्या शब्दसंचांसाठी पर्यायांपैकी वेनाकृती निवडा. डॉक्टर, समाजसेवक, वृक्ष. काही डॉक्टर समाजसेवक असतील, काही डॉक्टर समाजसेवक असतील, पण वृक्ष मात्र वेगळा आहे, त्यामुळे पर्याय तुमचा 4था येणार. काही डॉक्टर समाजसेवक असतात, तुम्हाला माहित आहे. पटना, दिल्ली, बिहार व भारत या खालीलपैकी कोणत्या वेनाकृतीने व्यक्त केलं जाऊ शकतं? 4 आहेत. पटना आहे, दिल्ली आहे, बिहार आहे, भारत आहे. भारतात बिहार, बिहारमध्ये पटना आणि दिल्ली वेगळं. बघा, भारतात बिहार, बिहारमध्ये पटना, दिल्ली वेगळं आहे, हो ना. म्हणून पर्याय तुमचा आला कुठला? पहिलाच. लगेच घाबरून नाही जायचं. पुढे. भारत, नेपाळ आणि म्यानमार यांच्यातील परस्पर संबंध दर्शवणारी आकृती कोणती? भारत वेगळा, नेपाळ वेगळा आणि म्यानमार वेगळा. भारत वेगळा, नेपाळ वेगळा, म्यानमार वेगळा आणि पर्यायाला 4था. 30वा. पुढे दिलेला शब्दगट कोणत्या वेनाकृतीशी संबंधित आहे? ज्वारी, तांदूळ आणि तृणधान्य. तृणधान्यामध्ये ज्वारी आहे, तृणधान्यामध्ये तांदूळ आहे, पण ज्वारी आणि तांदूळ वेगवेगळे आहेत, म्हणून पर्याय येणार 4थाच. 31वा प्रश्न. सजीव, कावळा व झाड दाखवण्यासाठी खालीलपैकी कोणती आकृती योग्य आहे? कावळा सजीव आहे, झाड पण सजीव आहे, पण कावळा आणि झाडाचा काही संबंध आहे का? नाही. तो भलेही त्या झाडावर बसत असेल पण नाही. म्हणजे सर्व कावळे सजीव, सर्व झाड सजीव, सजीवांपैकी काही झाड आहेत, काही कावळे आहेत. सोपं असतात हे प्रश्न खूप जास्त. पुढला प्रश्न. पंजाब, हरियाणा, राजस्थान दाखवण्यासाठी खालीलपैकी कोणती आकृती योग्य आहे? पंजाब वेगळं राज्य, हरियाणा वेगळं आणि राजस्थान वेगळं, म्हणून तुमचं उत्तर येणार पर्याय 2राच. 33वा.
सजीव मानव आणि स्त्रिया दाखवण्यासाठी खालीलपैकी कोणती आकृती योग्य आहे? आता इथे खूप मोठा प्रश्न आहे बघा. सर्व स्त्रिया या मानव आहेत आणि सर्व मानव हे सजीव असतात. झालं मग. आकृती येणार 3. काही सजीव मानवचा तर संबंध येत नाही म्हणून पहिल्या आणि 4 जाते, आणि सजीव आणि मानवचा संबंध नाही असं जर दाखवलंय म्हणून 2 पण जाते. उरला पर्याय तिसरा. पुढला प्रश्न 34वा. वातावरण, पाणी, हायड्रोजन दाखवण्यासाठी खालीलपैकी कोणती आकृती योग्य आहे? वातावरणात पाणी, वातावरणात पाणी, पाण्यात हायड्रोजन, हायड्रोजनचा फॉर्म्युला H2, पाण्याचा फॉर्म्युला H2O, वातावरणात तर आहेतच. म्हणून पर्याय येणार आपला तिसरा. 35वा प्रश्न. दिवस, मिनिट, सेकंद दाखवण्यासाठी खालीलपैकी कोणती आकृती योग्य आहे? सेकंदापासून मिनिट बनणार आणि मिनिटापासून दिवस बनणार. आकृती क्रमांक 3 येणार. 36वा प्रश्न. पाने, मूळ, बिया दाखवण्यासाठी खालीलपैकी कोणती आकृती योग्य आहे? पान, मूळ, बिया. बघा, पान वेगळं, मूळ वेगळं, बिया पण वेगळ्या, म्हणून तुमची आकृती येणार पर्याय क्रमांक दुसराच. 37वा प्रश्न. प्राणी, गाव, शाकाहारी दाखवण्यासाठी खालीलपैकी कोणती आकृती योग्य आहे? हे ना प्राणी नसेल, अच्छा गाय असेल. प्राणी, गाय, शाकाहारी. आता बघा, प्राण्यांमध्ये गाय आहे, गायमध्ये शाकाहारी आहे. आता सर्व गाय काय आहेत? शाकाहारी आहेत. बघा, सर्व गाय शाकाहारी आहे आणि सर्व गाय हे प्राणी आहेत, म्हणून उत्तर काय येत आहे आपलं? पर्याय चौथा. सर्व शाकाहारी प्राणी नाही आहेत, काही शाकाहारी असे जे प्राणी नाही. त्याच्यानंतर सर्व प्राणी शाकाहारी पण नाही आहेत, काही प्राणी मांसाहारी पण आहेत, म्हणून पर्याय 3 नाही येणार. खालील दिलेल्या घटकांमधील संबंध दर्शवणारी अचूक आकृती निवडा. शिक्षिका, आई आणि स्त्रिया. पुन्हा 4 पर्याय दिले. जसं आपण आई, स्त्रिया आणि विधवा पाहिलं, सेम तसं. काही आई शिक्षिका असतील स्त्रिया आणि सर्व आई आणि सर्व शिक्षिका या स्त्रिया असतील, म्हणून पर्याय आपला तिसरा येणार. त्यानंतरचा 39वा प्रश्न. राज्य, जिल्हा, तालुका यांच्याशी सहसंबंध दर्शवणारी आकृती ओळखा. राज्य, जिल्हा, तालुका. राज्यापासून जिल्हा बनतो आणि जिल्ह्यापासून तालुका बनतो आणि आकृती 1 येते. पुढला प्रश्न 40वा. झाडं, गवत, वनस्पती यांच्यातील संबंध कोणत्या आकृतीच्या साहाय्याने दर्शविता येईल? वनस्पतींमध्ये काही झाडं आहेत आणि काही गवत आहे, आणि म्हणून पर्याय दुसरा येतो. 41वा प्रश्न. हॉस्पिटल, नर्स आणि रोगी. हॉस्पिटलमध्ये नर्स, हॉस्पिटलमध्येच रोगी, पण नर्स आणि रोगी दोघंही वेगवेगळे आहेत. 42वा प्रश्न. नाक, हात शरीरासाठी योग्य. बघा, शरीरामध्ये नाक आहे आणि हात आहे, पण नाकाचं काम वेगळं, हाताचं काम वेगळं आहे. 43वा प्रश्न. अंगठी, दागिने आणि हिऱ्याची अंगठी. नीट लक्ष द्या. बघा, दागिन्यांमध्येच अंगठी हा एक दागिना आहे आणि हिऱ्याची अंगठी ही एक अंगठीचा प्रकारच आहे. सर्व हिऱ्याच्या अंगठी अंगठी असतात आणि सर्व अंगठी हे दागिने असतात, म्हणून पर्याय दुसरा येणार. नाही तर तुम्ही हिऱ्याची अंगठी वेगळी कराल आणि अंगठी वेगळी कराल. नाही, अंगठ्यांचेच प्रकार आहेत ना ते. फर्निचर, टेबल्स आणि पुस्तक. सर्व टेबल फर्निचर असतं, पुस्तक मात्र वेगळा घटक आहे,
म्हणून पर्याय क्रमांक 4 हा योग्य येतो. 45वा इंडोर गेम, चेस आणि टेबल टेनिस. इंडोर गेम म्हणजे घरात किंवा 4 भिंतींच्या आत खेळले जाणारे खेळ, जसं चेसही आहे, टेबल टेनिसही आहे. म्हणून पर्याय आपला तिसरा आहे. 46 नाविक, जहाज, महासागर. नाविक असतो जहाजावर आणि जहाज असतं महासागरात, म्हणून पर्याय येतो दुसरा. याचाच अर्थ नाविकही असतो महासागरामध्ये. पुढल्या प्रश्नावर जाऊया. 47वा प्रश्न. शर्ट, कॉलर आणि पॉकेट. आता बघा, शर्टाचा एक भाग कॉलर आहे, एक पॉकेट आहे, पण कॉलर आणि पॉकेट दोन्ही वेगवेगळे आहे. 48वा प्रश्न. पाकळ्या, फुलांचा गुच्छ आणि फूल. पाकळ्यांपासून फूल बनतं आणि फुलांपासून फुलांचा गुच्छ बनतो, हो ना. पाकळ्यांपासून फूल बनतं, फुलापासून फुलाचा गुच्छ बनतो आणि पर्याय क्रमांक 1 आकृती योग्य आहे. पुढल्या प्रश्नावर जाऊयात आपण. 49वा वांग, मांस आणि भाजी. आता पाहूयात. काही जण म्हणतात, मॅडम वांग पण एक भाजी आहे, मांस पण एक भाजी आहे, त्यावरून आम्ही पर्याय क्रमांक देणार 4. माझं म्हणणं, सर्व वांग एक भाजी आहे, पण मांस मात्र वेगळं आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये थोडंफार जरा मिस्टेक आहे, त्याला मी रिपेअर करून टाकू. बरं, 1 मिनिट. बघा, प्रत्येक म्हणजे विचारांमध्ये फरक असतो. मग फरक असतो, त्यामुळे आकृतींमध्ये आपण खूप खोलवर विचार करायचे नाहीत. चला पुढला प्रश्न. 50वा भाषा, फ्रेंच आणि जर्मन. फ्रेंच एक भाषा आहे, जर्मन एक भाषा आहे, पण फ्रेंच वेगळी भाषा आहे आणि जर्मन वेगळी भाषा आहे, म्हणून पर्याय येणार आपल्या 4थाच. 51वा प्रश्न. सूर्य, ग्रह आणि पृथ्वी. सर्व पृथ्वी ग्रह आहे, सर्व ग्रह सूर्य आहे. चुकीचं. सूर्य वेगळं आहे, बरोबर आहे ना. आता इथे आहे तसं, सर्व पृथ्वी एक ग्रह आहे आणि सूर्य मात्र वेगळा असल्यामुळे तुमचं पर्याय येणार 4था. नाही तर तुम्ही ग्रह वेगळं म्हणाल, पृथ्वी वेगळं म्हणाल आणि सूर्य वेगळं म्हणाल, असं नका करू. बाकी पुढे 52वा प्रश्न. वर्ग, फळा आणि शाळा. शाळेत वर्ग, वर्गात फळा. बघा, शाळेत वर्ग, वर्गात फळा. पर्याय पहिलाच. 53वा प्रश्न. कागद, स्टेशनरी आणि शाई. स्टेशनरीमध्ये कागद वेगळं आणि शाई वेगळं, म्हणून पर्याय येणार दुसरं. पण सर्व कागद स्टेशनरी मध्ये जातात आणि सर्व शाई पण स्टेशनरी मध्ये जातं. पुढला प्रश्न दिसतोय आपल्याला. वायुमंडळ, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. वायुमंडळामध्ये काही ऑक्सिजन आहे आणि काही हायड्रोजन आहे आणि पर्याय 2 आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. नागरिक, शिक्षित आणि पुरुष. नागरिक, शिक्षित, पुरुष. आता जर तुम्ही, काही नागरिक शिक्षित आहे, काही शिक्षित पुरुष आहे, असं बसतं का? नाही. बघा, नागरिक म्हटला म्हणजे व्यक्ती झाला. सर्व पुरुष नागरिक आहे, सर्व शिक्षित व्यक्ती पुरुष आहे, नागरिक आहे, पण काही पुरुष हे शिक्षित आहे. त्यामुळे तुमची आकृती कुठली येणार? आकृती क्रमांक दुसऱ्यासारखी जमली ती बरोबर आपल्याला. गुड. सूर्य, चंद्र, तारे. सूर्य वेगळं, चंद्र वेगळं, तारे पण वेगळे. पर्याय तिसरा कुठला? 57वा प्रश्न.
डॉक्टर, वकील आणि व्यावसायिक यामध्ये दोन लॉजिक आहेत पुन्हा बघा. व्यवसायामध्ये काही डॉक्टर आहेत, काही वकील आहेत. काही डॉक्टर वकील असू शकतात. सर्व डॉक्टर व्यावसायिक, सर्व वकील पण व्यावसायिक. काही जण म्हणणार काही व्यावसायिक डॉक्टर, काही व्यावसायिक वकील आणि काही डॉक्टर वकील. पण त्याच्यामध्ये चान्सेस कमी आहे म्हणून पर्याय 2 हा जास्त बरोबर आलाय. 58वा प्रश्न, संगीतकार, वादक, व्हायोलिन वादक. मगाशीच सांगितल्याप्रमाणे सर्व व्हायोलिन वाजवणारे वादक आहेत आणि सर्व वादक संगीतकार आहेत म्हणून पर्याय 1 येतो. 59, पर्वत, वन आणि पृथ्वी. पृथ्वीवर पर्वत आहे, पर्वतावर वन आहेत. काही पर्वतावर वन आहेत, काही पर्वतावर वन नाही. काही वन पर्वतावर आहेत आणि काही वन पर्वतावर नाहीत. म्हणून तुम्ही आकृती 3 म्हणाल. आहेत जेवढी सगळीच्या सगळी वन काही पर्वतावर नाही हे लक्षात ठेवा. नाही तर तुम्ही आकृती 1 देऊन उत्तर चुकवाल. 60वा, जीवविज्ञान, वनस्पती विज्ञान आणि प्राणी विज्ञान. हा ना, बायोलॉजीचं 2 घटक, एक वनस्पती विज्ञान, एक प्राणी विज्ञान. 61वा, ट्रक, जहाज, माल. काही माल हा ट्रकने जाईल, काही माल हा जहाजाने जाईल. पर्याय 4 असतो, ट्रकचा आणि जहाजांचा काही संबंध नाही. मुलगा, विद्यार्थी आणि खेळाडू. आता काही मुलं विद्यार्थी असणार, काही मुलं खेळाडू असणार, काही विद्यार्थी मुलं पण असणार आणि खेळाडू पण असणार. म्हणून 62चं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3राच. पुढला प्रश्न 63, रंग, लाल, निळा. लाल एक रंग आहे, निळा एक रंग आहे, पण लाल आणि निळा यांचा काही संबंध नसल्यामुळे आकृती 2 येते. 64वा प्रश्न, हॉस्पिटल, वार्ड आणि बेड. नीट लक्ष द्या. हॉस्पिटल मध्ये वॉर्ड आणि वॉर्ड मध्ये बेड म्हणून पर्याय येणार आपला पहिलाच. पुस्तक, पान आणि परिच्छेद. बघा, पुस्तकात पान, पानात परिच्छेद. पुन्हा उत्तर आलं पर्याय पहिला. 66वा प्रश्न, इंग्लिश, लॅटिन आणि ग्रीक या सगळ्या भाषा आहेत, पण इंग्लिश वेगळी भाषा, लॅटिन वेगळी भाषा, ग्रीक वेगळी भाषा, तिघांचा एकमेकांशी संबंध नाही. मग पर्याय 3रा आला. 67वा प्रश्न, प्रोफेसर, संशोधक आणि वैज्ञानिक. काही प्रोफेसर संशोधक असतील, काही संशोधक वैज्ञानिक असतील, काही प्रोफेसर वैज्ञानिक असतील आणि ते तिघही एकमेकांसोबत थोडंफार संबंधित असतील. 68वा प्रश्न, कॅबिनेट, गृहमंत्री आणि मंत्री. बघा, मंत्र्यांमधून कॅबिनेट मंत्र्यांची नेमणूक होते, कॅबिनेट मंत्र्यांमधून गृहमंत्र्यांची नेमणूक होते. सर्व गृहमंत्री कॅबिनेट मंत्री आहे आणि सर्व कॅबिनेट मंत्री हे मंत्री आहेत म्हणून पर्याय आपला 2रा येणार. 69वा प्रश्न, पुरुष, वडील आणि डॉक्टर. नीट विचार करायचा. सर्व वडील हे पुरुष असणार, हा ना, आणि काही वडील हे डॉक्टर असतील, काही पुरुष पण डॉक्टर असतील जे वडील झाले नसतील, आणि उरलेले जे डॉक्टर असतील त्या महिला असू शकतात. पण सर्व वडील हे पुरुष असतील हे लक्षात ठेवा, नाही तर पर्याय 3 द्या. मग उरलेले वडील पुरुष नसतील तर मग कोण असतील? 70वा, धूम्रपान करणारे वकील, धूम्रपान न करणारे. काही वकील धूम्रपान करतात, काही वकील धूम्रपान करत नाही. पर्याय पहिला. पुढला प्रश्न, जज, चोर, अपराधी. सर्व चोर हे अपराधी असतात, जज वेगळा असतो. पर्याय पहिला येतो. तर ही झाली आपली वेन आकृतीची कन्सेप्ट प्लस प्रश्न उत्तरांची सिरीज कंप्लीट. ठीक आहे, व्यवस्थित अभ्यास करा, प्रत्येक प्रश्न समजून घ्या.
थांबूयात इथे. थँक्यू. ऑल द बेस्ट.